संघर्षाची. जागा हो तरुणा, आता वेळ आली आहे संघर्षाची. हाती घे लेखणी आणि ढाल संविधानाच्या आदर्शाची. तुझ्या रक्तातील सळसळ देशाची प्रगती ठरवेल. तुझ्या रक्तातील सळसळ देशाची प्रगती ठरवेल. तुझ्या हातातील मेहनत देशाचे भवितव्य घडवेल. आजच्या डिजिटल युगात जिथे माहितीचा स्फोट झाला आहे, तिथे खऱ्या अर्थाने खऱ्या ज्ञानाची आणि जाणीवतेची नितांत गरज आहे. आपल्या महान संविधानाने दिलेले विचार हे केवळ कागदापुरते मर्यादित न ठेवता ते सत्यात आचरणात आणण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांचीच आहे. आणि याच गंभीर विषयाचे गांभीर्य ओळखून भारतीय तरुणाई संविधानाची जाणीव आणि देशाचे भविष्य या विषयावर लेखाजोखा मांडण्यासाठी मी तन्वी संजय कारंडे, डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा, कोल्हापूरची विद्यार्थिनी आज आपल्या सर्वांसमोर उभी आहे. मित्रांनो, आज आपण अशा युगात जगत आहोत 2026 मध्ये जिथे भारत तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेत जागतिक झेप घेत आहे. मात्र ही झेप घेताना आपल्या पाठीशी दोन शक्ती आहेत असे मला वाटते. एक म्हणजे आपल्या भारताची तरुणाई आणि दुसरे म्हणजे आपले संविधान. तर आता संविधान म्हणजे नेमकं काय हे आधी समजून घेऊया. संविधान म्हणजे केवळ कायद्याचे पुस्तक नव्हे, तर देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याची हमी देणारे जिवंत दस्तऐवज. संविधान म्हणजे एका गरीबाचा मुलगा देखील या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो याची खात्री देणारी व्यवस्था. आता या संविधानाच्या निर्मितीला सुमारे 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवसांचा प्रदीर्घ कालावधी लागला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले गेले, तर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आणले गेले. तर आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने हे संविधान लिहिले. आता अशा या महान संविधानाची जाणीव खरंच आजच्या तरुणाईला आहे का? आजच्या धावपळीच्या युगात आपण तंत्रज्ञानात पुढे गेलो आहोत, परंतु आपण आपल्या मूलभूत पायांना विसरत चाललो आहोत का, असा जाणीवपूर्वक प्रश्न मला या ठिकाणी विचारावासा वाटतो. मित्रांनो, आपला देश हा केवळ तरुणांचा देश आहे म्हणून तो महान नाही, तर तो एका महान संविधानावर चालणारा देश आहे म्हणून तो महान श्रेष्ठ आहे. संविधान म्हणजे केवळ कलमे पाठ करणे नव्हे, तर संविधानाच्या प्रस्तावनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे विचार, हे शब्द आचरणात जेव्हा येतील तेव्हा खऱ्या अर्थाने आजच्या तरुणाईला संविधानाची जाणीव झाली असे म्हणता येईल. काही तरुणांना तर संविधान म्हणजे आपले हक्क वाटतात, परंतु संविधानाची खरी जाण तेव्हाच होते जेव्हा आपल्याला आपल्या कर्तव्यांची जाणीव होते. कलम कलमातून वाहते इथे मानवी हक्कांची गंगा. कलम कलमातून वाहते इथे मानवी हक्कांची गंगा. समानतेच्या अधिकारामुळेच मोडला अन्यायाचा लंगा. पण हक्कांच्या गर्दीत आपण आपले कर्तव्य विसरून चालणार नाही. संविधानाची जाणीव नसल्यास देश कधीही पुढे जाणार नाही. मित्रांनो, आता जर तुम्हाला वाटत असेल एकटा तरुण काय करू शकतो, तर रंग दे बसंती या चित्रपटातील हा डायलॉग नेहमी लक्षात ठेवा. कोई भी देश परफेक्ट नहीं होता, उसे परफेक्ट बनाना पड़ता है. अगदी त्याचप्रमाणे आपल्या देशाला परफेक्ट बनवण्याचे साधन म्हणजे आपलं संविधान आहे. जर आजच्या तरुणाईच्या हातात स्मार्टफोन आणि डोक्यात, मनात जर संविधानाचे विचार असतील, तर आपल्या भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. नसा नसातून भिडू दे आता संविधानाचे हे महान तत्व. नसा नसातून भिडू दे आता संविधानाचे हे महान तत्व. तरुणाईच्या सामर्थ्यातच आहे देशाचे खरे महत्व. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हेच आपले मंत्र असावे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हेच आपले मंत्र असावे. अन्यायाविरुद्ध लढताना वाघासारखे शौर्य असावे. मित्रांनो, आपल्याला संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकारामुळेच स्त्रियांना सन्मान मिळतो. ही भावना, ही जाणीव जेव्हा प्रत्येक तरुणाच्या मनात रुजेल, तेव्हा खऱ्या अर्थाने भारत सुरक्षित होईल. संविधानाची खरी जाण असलेला तरुण केव्हाही लाच घेणारही नाही आणि देणारही नाही. जेव्हा आजचे तरुण संविधानाचा अभ्यास करतील, तेव्हा संसद भवने अभ्यासू आणि नीतिमत्ता जपलेलं नेतृत्व पोहोचेल. तर संविधान म्हणजे
संविधान समजून घेणे म्हणजे नेमकं काय हो? संविधान समजून घेणे म्हणजे दुसऱ्याच्या धर्माचा आणि विचारांचा आदर करणे. संविधान समजून घेणे म्हणजे काय हो? संविधान समजून घेणे म्हणजे जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून विचार करणे. संविधान समजून घेणे म्हणजे अन्यायाविरुद्ध शांततापूर्व मार्गाने आवाज उठवणे. मित्रांनो, भारताचे उज्ज्वल भविष्य हे संसद भवनात घडत नसते, तर ते तरुणांच्या मनात घडत आहे. जर आजच्या तरुणाचे विचार सकारात्मक, कृती प्रामाणिक आणि विचार जर ध्येय राष्ट्र निर्माणाचे असेल, तर भारताला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे शब्द केवळ शब्द नाहीत, तर भारताच्या उज्ज्वल भविष्याला आकार देणारे महामंत्र आहेत असे मला वाटते. जाता जाता ओम शांती ओमच्या स्टाईल मध्ये इतकंच म्हणू इच्छिते की अभी तो पिक्चर बाकी है मेरे दोस्त. कारण भारताच्या विकासाचा खरा चित्रपट आता सुरू झाला आहे आणि त्याचे डिरेक्टर आपण सर्व तरुण आहोत आणि स्क्रिप्ट आपलं संविधान आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.